ठरलं तर मग प्रेक्षकांनो, मालिकेचा जबरदस्त आता इकडे ट्रॅक आता सुरू आहे. आपण तर पाहिलंय की आता प्रिया पेटून उठलेली आहे, पण तिचा पहिला डाव फेल ठरलेला आहे. पहिल्या डावामध्ये मात्र आता राकेशने माती खाल्ल्यामुळे मात्र या सगळ्यांचाच डाव फेल होत राकेश आता सगळ्यांच्याच मात्र आता अपेक्षांना खरा ठरलेला नाहीये. पण पण प्रियाने आपलं आता पुढचं प्याद तिला आता सुभेदारांच्या घरामध्ये पाठवत या सगळ्यामध्ये प्रियाने पाठवलेल्या मुलीचा गेम खतम करणार आहे, ती म्हणजे सायली. आणि त्याच वेळेला मात्र आता प्रियाचा डबल गेम होणार आहे. प्रेक्षकांनो, एका झटक्यात मालिकेची सगळी समीकरणं बदलणार. ज्या वेळेला त्याच मुलीला ढाल बनवत आता मात्र इकडे सायली आणि अर्जुन मात्र प्रियावरती पलटवार करणार आहेत. नक्की काय घडणार, कसं घडणार, या सगळ्यामध्ये मात्र आता प्रिया कशी अडकली जाणार आहे, एक न अनेक प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये पाहू. आता प्रियाचा एक डाव फसलेला आहे, तो म्हणजे आता इकडे राकेशला पेपर आणायला पाठवणं. हा डाव फसल्यानंतर मात्र आता इकडे राकेशवरती कुणी विश्वास ठेवायला तयार नाहीये. पण जर का सुभेदारांच्या घरामध्ये एंट्री करायची असेल तर राकेश शिवाय पर्याय नाहीये. आणि त्यामुळे मात्र आता इकडे नागराज सांगायला लागतो, हे बघ, यापुढे प्रियाच्या डोक्याने चालायचं. पण पण या सगळ्यामध्ये तिच्या डोक्याने जरी आता आपण चाललो तरी सुद्धा या सगळ्यामध्ये काहीही झालं तरीही या सगळ्यामध्ये मात्र आता तुलाच हात हे करायला लागणार आहे. जरा आता हातपाय पसरून तुलाच सगळं आता काम करायला लागणार आहे. ही गोष्ट लक्षात घे आणि जरा अलर्ट राहा. यावरती तो म्हणतो, अहो मी अलर्ट राहतानाचं काम करतोय, पण तरी सुद्धा या सगळ्यामध्ये ती लोक जास्त हुशार आहेत. अर्जुन आणि सायली यांचं जास्त हे आहे. म्हणजे आता काहीही झालं तरी सुद्धा जर का आता मी त्यांच्या लक्षामध्ये आलो की काहीतरी चुकीचं काम करतोय, मग मात्र ते आता माझ्यावरती म्हणजे लक्ष ठेवून राहतील किंवा माझ्यावरती करतील आणि मला या सगळ्यामध्ये ती गोष्ट करू द्यायची नाही आहे. म्हणजे मी त्यांच्या नजरेमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये यायला नको. कारण कारण आता काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये मात्र आता त्यांच्या नजरेत चांगलाच राहिलो पाहिजे. ही गोष्ट तुमच्या का लक्षात येत नाहीये? आणि त्यावरती मात्र आता इकडे सांगायला लागतो, तो म्हणजे नागराज, मला कळतंय त्यांच्या नजरेत चांगला राहा, पण त्यांच्या नजरेत नुसता चांगला राहून काही उपयोग आहे का? तुला या सगळ्यामध्ये स्वतःचं मात्र आता डोकं वापरायला पाहिजे. इकडे तोपर्यंत मात्र आपण पाहतोय की आता रविराज आता परत आलेले आहेत आणि त्यानंतर मात्र आता अर्जुन सांगतोय, तू सांगितल्याप्रमाणे सिनियर, आता मी सगळे पेपर तयार करून घेतलेत, जुने पेपर जमा करून त्यामध्ये मात्र आता नवीन सगळे पेपर तू तयार केलेले हे सुद्धा ऍड करण्यात आलेले आहेत. आणि यावरती मात्र आता इकडे सांगायला लागतोय, तो म्हणजे स्वतः आता इकडे लगेचच आता रविराज सांगायला लागतात की हे बघ, सगळे पेपर तयार झाले असले तरी आता सही करण्यासाठी आपण जाऊया, ते म्हणजे इकडे आता रजिस्टर ऑफिसला सही करू आणि त्यानंतर सगळी प्रॉपर्टी जी काही आहे ती म्हणजे आपण आता इकडे नावावरती करायची आहे, ती स्वतः आता सायलीच्या. बरं, हा सगळा प्लॅन ठरल्यावरती मात्र आता सायली, अर्जुन आणि घरातले सगळेजण निघालेले आहेत, ते म्हणजे रजिस्टर ऑफिसला. यावेळेला रविराज मात्र आता सांगत आहेत, काहीही झालं तरी आता माझ्या लेकीला ही सगळी माझी प्रॉपर्टी मी नावावरती करून टाकणार आहे. त्याच वेळेला मात्र आता इकडे सांगायला लागतोय, तो म्हणजे आता इकडे अर्जुन, खरंच सिनियर, म्हणजे या सगळ्याची घाईघाईत करायची गरज नव्हती, पण काहीही झालं तरी निर्णय तुझा असणार आहे. आणि त्यावरती सायली सांगायला लागते, हो बाबा, खरंच म्हणजे हे घाईघाईत खरंच करण्याची काही गरज नव्हती, पण तरी सुद्धा रविराज सांगायला लागतात, नाही, आम्हाला आज जर का इतकं आनंद मिळालेला आहे तर तो आनंद फक्त आणि फक्त तुझ्यामुळेच मिळालेला आहे आणि तूच या सगळ्याची हकदार आहेस. असं म्हणत फायनली आता इकडे ऑफिसला जाऊन त्या सगळ्यांनी मात्र आता रजिस्ट्रेशन करून आता इकडे सगळी प्रॉपर्टी सायलीच्या नावावरती ट्रान्सफर झालेली आहे. बरं, हे सगळं झाल्यावरती पुढचा प्रियाने प्लॅन तयार केलेला आहे आणि तिने आता राकेशला जे काही सांगायचे ते सांगितलंय. आणि त्यानंतर मात्र आता राकेश घरी आलेला आहे. प्रॉपर्टी नावावरती करून झाल्यावरती सगळेजण घरी आलेत आणि सगळेजण खूप खुश आहेत. सुमन सांगायला लागते, राकेश, तुला माहिती आहे का, या सगळ्यामध्ये मात्र आता भाऊजींनी सगळी प्रॉपर्टी नावावरती केलेली आहे, ती म्हणजे आता इकडे तन्वीच्या. यावरती तो म्हणतो, नाही, हे सगळं चांगलंच केलं. ज्या प्रॉपर्टीमुळे इतके वाद घडत आहेत ना, ही प्रॉपर्टी तन्वीच्या नावावरती केली, हे सगळं चांगलंच झालं.
पण या सगळ्यामध्ये एकच गोष्ट मला आता खटकत आहे आणि यावरती मात्र आता इकडे लगेचच सगळेजणांना प्रश्न पडलाय की नक्की राकेशला काय बोलायचं आहे. आणि त्यावरती राकेश म्हणतो, मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये ना म्हणजे नात्यांच्या मध्ये प्रॉपर्टी वगैरे हे आणायची काही गरज नाहीये. यावरती आता अश्विन सांगायला लागतो, नाही नाही, म्हणजे हे सगळं काही केलंय ना ते आता रविराज काकांनी केलंय. या सगळ्यामध्ये सायली वहिनी किंवा अर्जुन दादा यांना प्रॉपर्टीचा मोह हा कधीच नव्हता. यावरती राकेश म्हणतो, बरोबर आहे ना, मला माहितीच आहे. काहीही झालं तरी अर्जुन आणि सायली हे स्वतः कधीच प्रॉपर्टीसाठी काही बोलणार नाहीयेत. हां, पण उद्या आता जर का कुणाच्या लक्षात आलं की काहीतरी याच्यात पण काहीतरी गडबड झाले किंवा आता सायलीच खरी तन्वी नाहीये असं जर का कळलं, तर असं म्हटल्यावरती राकेशच्या या बोलण्यावरती सगळेच जण विचार करायला लागले आणि प्रताप आता म्हणायला लागतो, राकेश अरे काय बोलतोयस तू? त्यावरती राकेश म्हणतो, काका तुम्ही गैरसमज करून घेताय. मला तसं काही म्हणायचं नव्हतं. मला फक्त इतकंच बोलायचं होतं. आणि त्यावरती मात्र आता अर्जुन म्हणतोय, राकेश म्हणजे मला कळतंय की या सगळ्यामध्ये काही झालं तरी सुद्धा तुझा सुद्धा त्या प्रॉपर्टीवरती हक्क आहे, पण तू काळजी करू नकोस. जरी प्रॉपर्टी सायलीच्या नावावरती असली ना तरी ज्या वेळेला तुला आता गरज असेल ना आणि त्याच वेळेला मात्र आता काहीही झालं तरी सुद्धा तुला या सगळ्यामध्ये मदत करण्यासाठी मात्र आता सायली असो किंवा आम्ही असो हे आता तत्पर असणार आहोत, त्याची चिंता तू करू नको. असं म्हणत मात्र आता सगळेजण इकडे आता म्हणजे राकेशला समजवत आहेत. पण राकेश या सगळ्यामध्ये मात्र आता विचार करतोय, यांच्या यांच्या प्रॉपर्टीच्या तुकड्यांवरती मी जगणार आहे का? म्हणजे आता काहीही झालं तरी माझे हक्काचे हे मला मिळालंच पाहिजे. आणि तो आलेला आहे नागराजकडे आणि तो नागराजला सांगतोय, मी तिकडे जाऊन आता ठिणगी टाकली होती पण काही उपयोग नाहीये. आणि तोपर्यंत मात्र आता इकडे आलेला आहे तो म्हणजे राकेश. आणि राकेश सांगतोय, बाबा त्यांनी असं असं म्हटलेत की तुला जर का या प्रॉपर्टीमधल्या हिस्सा काही हवे किंवा काही गरज लागली तरी आम्ही देऊ. यावरती तो म्हणतोय, ते काय तुला भीक देणार आहेत का? चिडलेला नागराज आता आपल्या लेकावरती चांगलाच भडकलाय आणि बाद झालं. राकेश इतका बावळट तू असशील असं मला खरंच वाटलं नव्हतं. राकेश म्हणतो, काय करू तरी काय मी? त्यावरती मात्र आता नागराज विचार करतोय, नाही कितीही काही झालं तरी मला आता मदत घ्यायला लागणार, ती म्हणजे प्रियाची. आणि त्यानंतर फायनली सगळा डाव प्रियावरती टाकण्यात आले. प्रिया आता त्या मुलीला घेऊन आलेली आहे. प्रिया ज्या वेळेला त्या मुलीला घेऊन येते आणि त्यानंतर मात्र आता ती इकडे सांगायला लागते, ती म्हणजे स्वतः आता इकडे सचिनला सांगते, हे बघ मला नाही वाटत की राकेश काही कामाचा आहे ना, इमोशनली तो कोणाला हँडल करू शकणार आहे ना आता कोणत्याही दुसऱ्या वेळी. कारण आता राकेशला या सगळ्यामध्ये एवढी गतीच नाहीये. नाहीतर नाहीतर आता साधी आपली वकिली सुद्धा आता बापाच्या मार्गाने पूर्ण करता आली असती त्याला, पण ते सुद्धा त्याला आता जमत नाहीये. असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच सांगायला लागतोय तो म्हणजे इकडे आता सचिन, मग काय तुझ्या डोक्यात तरी काय आहे? असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच इकडे ती सांगायला लागते, हे बघ काहीही झालं तरी आता जे माझं प्याद आहे ना ते प्याद त्या घरामध्ये सोडण्याची जबाबदारी तुझी. काहीही झालं तरी हे प्याद त्या घरामध्ये सोडायचं आणि फायनली मात्र आता पुढचा डाव ती काय करायचं तो खेळेल. तुमच्या सगळ्यांच्या पेक्षा आता महाहुशार आहे ती. असं म्हटल्यावरती मात्र आता तो सांगायला लागतो, ठीक आहे, तू जर का या सगळ्यामध्ये हे बोलत असशील तर आता त्या मुलीला तिकडे त्या घरामध्ये सोडण्याचं काम आता माझं आहे. असं म्हटल्यावरती मात्र आता राकेशच्या डोक्यामध्ये काहीतरी प्लॅन चालू आहे. इकडे आता तोपर्यंत सचिन त्या मुलीला घेऊन घरात जाणार. प्रिया आता तिला आपला सगळा प्लॅन समजावून आणि आता प्रियाने या सगळ्यामध्ये तिला आता पूर्णपणे सगळी गोष्ट सांगितल्यावरती ती सांगते, चिंता करू नकोस, सायली आणि तिचं बाळ कोणत्याही परिस्थितीमध्ये जिवंत राहणार नाही याची आता काळजी इकडे आम्ही घेणार. असं म्हणत मात्र आता सुभेदारांच्या एंट्री म्हणून पाठवले. पण या सगळ्यामध्ये हुशार सायली आणि सगळे घरच्यांनी तिला मात्र पकडले. कारण आता सायलीच्या या गोष्टींसाठी तिने ज्या वेळेला मात्र आता म्हणजे सायलीच्या या सगळ्यामध्ये तिने आता सायलीवरती एकदा हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय. आणि ही गोष्ट ज्या वेळेला घरच्या सगळ्यांच्या लक्षात आलेली आहे, एका झटक्यात मालिकेची सगळी समीकरणं बदलण्यात आलेली आहेत. मालिका मात्र 360 डिग्रीमध्ये टर्न झाले आणि सायलीने तिला रंगेहात पकडलंय. प्रियाने तुला पाठवलंय ना, आता जर का तुला या सगळ्यामध्ये वाचायचं असेल तर तुला आमची मदत करायला लागेल आणि प्रियाच्या विरोधात कारस्थान करायला लागेल. असं म्हणत सायलीने डाव पलटलाय आणि इथेच आता स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ती इकडे प्रियावरती डाव उलटवणार. आता मात्र सायली ज्या पद्धतीने इकडे आता प्रियाला
खेळवायचा प्रयत्न करणार, तसेच प्रिया खेळत राहणार आहे. आणि या सगळ्यामध्ये मात्र आता प्रियाला कळणार सुद्धा नाहीये की आपण या सगळ्या ट्रॅपमध्ये सायलीमुळे अडकलेलो आहोत. सायलीने आपल्याला या सगळ्या ट्रॅपमध्ये अडकवलंय, ही गोष्ट प्रियाच्या लक्षात सुद्धा येणार नाहीये. आता याच्या पुढे नक्की काय घडणार, कसं घडणार, येणाऱ्या भागात सगळं